विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आज आपण सायकोलॉजी या विषयामधील जो 5वा टॉपिक आहे इमोशन्स किंवा ज्याला आपण भावना असं म्हणतो आहे, या टॉपिकचा अभ्यास करतो आहे. या टॉपिकमध्ये गेल्या लेक्चरला आपण इमोशन्स किंवा भावनेच्या ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, या डेफिनेशन्सबद्दल किंवा त्याच्या नेचरबद्दल, स्वरूप आणि व्याख्यांबद्दल आपण माहिती मिळवलेली आहे. त्याचबरोबर भावनेचे जे वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत आहेत, या सिद्धांताचाही आपण अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी जे वेगवेगळे भावनांचे थेरीज दिलेले आहेत, सिद्धांत दिलेले आहेत, ते आपण गेल्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. आज आपल्याला त्याच्या पुढे जाऊन मूलभूत भावना या घटकाचा आज या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मानवी जीवनामध्ये केवळ श्रीमंत असणं, लोकप्रिय बनणं किंवा सुंदर दिसणं म्हणजे जीवन नाही आहे. तर जीवन म्हणजे काय? जीवनामध्ये वास्तवाची जाणीव असणं, नम्रपणे वागणं, इतरांशी विनम्रपणे वागणं आणि जसं आहे तसं स्वतःला प्रेझेंट करणं, म्हणजे जसं आहे तसं राहणं म्हणजे जीवन होय. विद्यार्थी मित्र हो, केवळ आकर्षक दिसणं, सुंदर दिसणं किंवा लोकप्रियता मिळवणं किंवा इकडे श्रीमंत असणं, याला जीवन म्हटलं जात नाही आहे. तर आता मी ज्याप्रमाणे सांगितलं तुम्हाला की रिॲलिटी, वास्तवतेचं भान तुम्हाला असायला पाहिजे की आपण काय करतोय, काय करायला पाहिजे, वास्तव काय आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर सहकाऱ्यांशी वागत असताना, इतर मित्रांबरोबर वागत असताना, समाजामध्ये वागत असताना, वावरत असताना तुम्ही विनम्र असलं पाहिजे. नम्रता तुमच्या अंगी असायला पाहिजे. आणि त्यासोबतच इकडे तुम्ही जसे आहात तसे खरे राहायला पाहिजे, वागायला पाहिजे. तुमच्या वागण्यामध्ये, राहणीमानामध्ये खोटेपणा असता कामा नये. तुम्ही जसं आहे तसं स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे. तर याला आपल्याला जीवन म्हणता येईल. आता या मूलभूत भावनेमध्ये आपल्याला भावनांविषयी माहिती घेत असताना भावना या 2 प्रकारच्या असतात. एक सकारात्मक भावना आणि दुसरी आहे नकारात्मक भावना. या 2 घटकामध्ये भावनांना वर्गीकृत केलं जातं. भावनांचं स्वरूप हे जसजसा आपल्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव येतो त्याप्रमाणे भावनांचं स्वरूप, रूपभावनांची बदलत असतात. जसं की आपल्याला सांगता येईल सुखाची भावना आहे. जेव्हा व्यक्तीमध्ये सुखाची भावना निर्माण होते तेव्हा व्यक्ती आनंदी होतो, उत्साही होतो, मन प्रसन्न होतं, त्या व्यक्तीचं जॉयफुल होतो. तर या उलट व्यक्ती जेव्हा एखाद्या प्रसंगामध्ये, एखाद्या घटनेमध्ये दुःखाचा अनुभव घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये शोक आणि लज्जा उत्पन्न होत असते. शोक म्हणजे दुःख. दुःखामध्ये व्यक्ती असहाय्य होतो. दुःखी भावना जेव्हा त्याच्यामध्ये निर्माण होते त्यावेळी तो असहाय्य होतो. काही वेळा दुःखद भावनेमुळे लज्जासुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होते. तर हे भावनेचं प्रकटीकरण आहे. एखाद्या गोष्टीबद्दलची भावना जेव्हा एखादी निर्माण होते त्यावेळी आपण कशा पद्धतीने वागतो आपल्याला या ठिकाणी या 2 प्रकारच्या भावनांमध्ये आपण इथं कथन केलेलं आहे. निरनिराळ्या प्रसंगामध्ये आपण वेगवेगळ्या भावना व्यक्त करत असतो किंवा त्या अनुभवत असतो. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये भावना तीव्र बनतात. काही भावना अशा असतात की त्या भावना मुळात वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळं रूप धारण करतात. प्रसंग वेगळा असतो त्यावेळी वेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होत असतात. काही प्रकारच्या भावना या आपल्यावर अधिराज्य करतात, राज्य करतात. त्याचबरोबर परिस्थितीची संवेदन असेल, आपण घेतलेले निर्णय असतील, त्याचबरोबर आपलं वागणं असेल, यावर भावनांचा नेहमीच प्रभाव असतो. आपण कसं वागतो, एखाद्या परिस्थितीला कसं फेस करतो, कसं सामोरं जातो, त्याचबरोबर परिस्थितीचं संवेदन, अर्थ कसा आपल्याला लक्षात येतो, आपण कोणत्या प्रकारचे डिसिजन कसे घेतो आणि अशा प्रसंगामध्ये आपलं बिहेवियर कसं असतं, आपलं वागणं कसं असतं, हे सुद्धा भावनांच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्त्वाचं आहे. काही भावना तीव्र असतात तर ते आपल्यावर राज्य करतात. ज्याप्रमाणे मी म्हटलं की काही भावना हे आपल्यावरती प्रभाव टाकतात, राज्य करतात. परिस्थिती संवेदन, आपण घेतलेले निर्णय असतील, त्याचबरोबर आपलं वागणं असेल, या सर्वांचा कुठे ना कुठेतरी आपल्या भावनांवरती प्रभाव असतो.
राग ही जी भावना आहे, रागाचा विस्फोट होणं ज्याला आपण म्हणतो, ही भावना दीर्घकाळ अल्पकाळ राहते आपल्यामध्ये. समजा तुमचा एखादा मित्र तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये राग ही भावना तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल निर्माण झाली, तर मित्राबद्दलची रागाची जी भावना आहे ही भावना दीर्घकाळ राहते का तुमच्या मनामध्ये? नाही आहे. मध्ये काही वेळ जातो आणि परत तुम्ही तुमच्या मित्राशी संभाषण साधता किंवा झालं गेलं विसरून तुम्ही पुन्हा एकदा त्याच्याशी बोलायला लागता. म्हणजे मग मित्रांमधला विसंवाद असेल, रागाची भावना असेल, किंवा कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीबरोबरचा आपला विसंवाद असेल, त्यांच्याबद्दलची आपल्या मनामध्ये निर्माण होणारी रागाची भावना असेल. राग ही जी भावना आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची असते, मर्यादित कालापुरती आपल्यामध्ये निर्माण होत असते. परंतु आनंद किंवा उत्साहाची जी भावना आहे ती मात्र खूप काळापर्यंत राहते. दुःखद भावना आपल्यामध्ये खूप कमी वेळ टिकून राहते. राग ही भावना आपल्यामध्ये खूप कमी वेळ टिकून राहते. तर प्रेम ही जी भावना आहे ती भावना दीर्घकाळ चालत राहते. जसं की आपल्या कुटुंबातील जे इतर सदस्य असतात यांच्यामधलं आपले जे प्रेमसंबंध आहेत, आई वडील आणि मुलं असतील, आजी आजोबा आणि नातवंड असतील, बहीण भाऊ यांच्यामधलं प्रेम असेल, किंवा आपले मित्र असतील, आपले सहकारी असतील, आपले शिक्षक असतील, तर अशा पद्धतीचे परस्परांमधले जे प्रेमाचे नातेसंबंध आहेत, ही जी भावना आहे ती दीर्घकाळ अनंतकाळ टिकून असते. म्हणून तर आपल्याला माहिती असेल विद्यार्थी मित्र हो, आपली कुटुंब व्यवस्था अनेक हजारो वर्षापासून चालत आलेली आहे आणि ती अशीच पुढे चालत राहील. याचा बेस काय आहे तर परस्परांवरील प्रेम आहे, निष्ठा आहे, एकमेकांना समजून घेणं आहे. म्हणजे प्रेम ही जी भावना आहे ही भावना अनंत काळासाठी आहे, दीर्घकाळासाठी आहे आणि ती दीर्घकाळ चालत राहते. तर भीतीसारख्या भावना आपल्याला सुरक्षिततेसाठी आणि जगण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. भीती उत्पन्न झाली की आपण सुरक्षितता शोधतो. मग कोणत्याही प्रसंगाची भीती असेल, एखाद्या प्राण्याची भीती वाटेल आपल्याला, किंवा एखाद्या निर्मनुष्य जागेची भीती वाटेल आपल्याला, किंवा इतर अनोळखी व्यक्तीची भीती वाटेल आपल्याला, किंवा एखादा प्रसंग आपल्यावरती आला, आपत्तीजन्य प्रसंग आपल्यावरती आला तरी आपल्याला भीती वाटेल. तर अशा परिस्थितीमध्ये आपण सुरक्षितता शोधतो. म्हणजे भीती ही भावना निर्माण झाल्यानंतर सुरक्षिततेसाठी व जगण्यासाठी भीती ही भावना आवश्यक आहे. भीतीमुळेच आपण सुरक्षिततेचा शोध घेतो. पूर्वी माणूस जंगलामध्ये राहायचा. आदिमानव काळामध्ये माणूस जंगलामध्ये राहायचा आणि त्याला इतर वन्य प्राण्यांपासून त्याच्या जीवाला धोका होता, भीती होती. म्हणून त्याने काय केलं, तो लोकवस्ती करून एकत्र राहायला लागला. त्यामुळे त्याला इतरांमध्ये असल्यामुळे त्याला सुरक्षित वाटायला लागलं. म्हणजे भीती ही भावना आपल्याला जगण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाची आहे. एखादा लहान बालक घरामध्ये जर घाबरलं, त्याला जर असुरक्षित वाटलं, तर अशा वेळी त्याची आई त्याला पटकन जवळ घेते. त्यावेळी त्याला आईच्या कुशीमध्ये सुरक्षित वाटायला लागतं. म्हणजे भीतीसारखी जी भावना आहे ती सुरक्षिततेसाठी आणि जगण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, हे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. तर काही भावना आपलं मानसिक आरोग्य कसं आहे, मानसिक स्वास्थ्य कसं आहे, आपण मानसिकदृष्ट्या सदृढ आहोत का, निरोगी आहोत की नाही, हे इथं सूचित करतं. आपल्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी, सदृढ जीवनासाठी, निरोगी राहण्यासाठी काही भावना आवश्यक असतात. या भावना आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं टिकवून ठेवतात. या भावना आपलं मानसिक आरोग्य चांगलं टिकवून ठेवतात, सदृढ ठेवतात, आपल्याला निरोगी ठेवतात. यासाठी या भावना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर काही भावना या सामाजिकदृष्ट्या योग्य किंवा अनिवार्य असू शकतात. काही अशा भावना असतात, सामाजिक भावना असतील, तर त्या सामाजिक जेव्हा आंतरक्रिया आपण करत असतो त्यावेळी या ज्या भावना आहेत, या भावना आपल्यासाठी अनिवार्य असतात. त्या भावना इथे समाजामध्ये आपल्याला राहायचं असेल, त्यांच्यामध्ये जर मिसळायचं असेल, इन्व्हॉल्व व्हायचं असेल, तर त्यासाठी त्या आवश्यकच असतात, नेसेसरी असतात. त्यामुळे त्याला आपण अनिवार्य असं म्हणतो आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला एक एक्झाम्पल सांगता येईल की जेव्हा सामाजिक प्रसंगामध्ये काही भावना कशा अनिवार्य असतात, जे आता मी म्हटलं की सामाजिक प्रसंगामध्ये सामाजिक भावना कशा पद्धतीची अनिवार्य असते.
उदाहरणार्थ आपण एखाद्या ठिकाणी अंत्यविधीला गेलो आहोत, एखाद्या नातेवाईकाचा अंत्यविधी आहे, तर अशा प्रसंगी आपल्यामध्ये दुःखद भावना निर्माण होणं ही त्या प्रसंगाची गरज आहे. आपण अशा प्रसंगी दुःख व्यक्त करणं अपेक्षित असतं. आपण एखाद्या कुटुंबावरती किंवा आपल्या मित्रावरती, नातेवाईकावरती काही दुःखद प्रसंग आला, तर अशा प्रसंगी आपण जेव्हा त्याला भेटायला जातो, त्यावेळी भेटायला गेल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती आनंद असत नाही आहे. आपल्या चेहऱ्यावरती त्या घटनेचं दुःख असतं आणि ते दुःख तिथं प्रकट करणं, व्यक्त करणं हे त्या भावनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या भावना असतात त्या भावना एखाद्या सामाजिक प्रसंगी आपल्याला त्या दर्शवाव्या लागतात, सूचित कराव्या लागतात. हे जे प्रसंगावधान आहे हे आपल्याला ओळखावं लागतं आणि त्या प्रसंगामध्ये आपल्याला वागावं लागतं. एखाद्या मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी तुम्ही गेलेला आहात, वाढदिवसाच्या पार्टीसाठी तुम्ही गेलेला आहात, तर तिथे तुम्हाला दुःखी होऊन चालणार नाही आहे. तिथे समयसूचकता खूप महत्त्वाची. इतर लोक ज्याप्रमाणे त्या पार्टीचा आनंद घेत आहेत, एखाद्या विवाहासारख्या फंक्शनमध्ये तुम्ही गेलेला आहात, तिथे लोक सर्वजण मजेत आहेत, आनंदात आहेत, तर अशावेळी तुम्ही तुमची समयसूचकता ठेवून तुम्हाला त्याप्रमाणे वागावं लागतं. तिथे तुम्ही दुःखी असून चालत नाही आहे किंवा तुम्ही भीतीच्या सावटाखाली असून चालत नाही आहे. म्हणजे जिथं ज्याप्रमाणे परिस्थिती जशा प्रकारची निर्माण होते त्या प्रकारच्या भावना आपल्यामध्ये निर्माण होत असतात आणि त्या भावनांचा आपण आपल्या जीवनामध्ये इथे वापर करत असलेलो आपल्याला पाहायला मिळतं. जसं मी आत्ता सांगितलं की दुःखद प्रसंगी आपण दुःख व्यक्त करतो, आनंदाच्या प्रसंगी आपण आनंद व्यक्त करतो, आश्चर्यकारक भावनेमध्ये आपण आश्चर्यकारक आपली बॉडी लँग्वेज दर्शवतो. तर हे जे आहे हे भावनांबद्दलचं प्रकटीकरण आहे. काही भावना या प्राथमिक स्वरूपाच्या असतात, तर काही भावना या मिश्र भावनेतून निर्माण होत असतात. काही भावना या प्राथमिक आहेत. जसं म्हटलं की भावनेचे दोन प्रकार आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक. तर काही ज्या भावना आहेत या भावना प्राथमिक स्वरूपाच्या आहेत आणि काही भावना या मिश्र स्वरूपाच्या आहेत. म्हणजे दोन भावना एकत्र येऊन एखादी नवीन भावना निर्माण होत असते. तर काही भावना ज्या आहेत या भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये मूळ भावना आहेत, बेसिक इमोशन्स आहेत. तर इतर ज्या काही भावना आपल्यामध्ये निर्माण होत असतात तर त्या भावना इतर भावनांच्या एकत्रीकरणाच्या परिणामातून निर्माण होत असतात. अशा पद्धतीचं मत या ठिकाणी आपल्याला इथे काही संशोधकांनी मांडलेलं आपल्याला सांगता येतं. मूळ भावना या मिश्र भावनांचा आधार घेत असतात. मूलभूत किंवा प्राथमिक भावना किती, हा प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. मग अशा मूलभूत किंवा प्राथमिक भावना आहेत तरी किती? तर या संदर्भामध्ये पॉल अर्कमन यांनी 6 प्रकारच्या भावना या मूलभूत स्वरूपाच्या असतात अशा पद्धतीचं मत त्यांनी या ठिकाणी प्रकट केलेले मांडलेलं आहे. तर या भावना कोणत्या प्रकारच्या असतात तर त्यांनी या ठिकाणी ते आपल्या भावनेच्या घटकामध्ये त्यांनी या वेगवेगळ्या, मग ते आनंद असेल, दुःख असेल, भीती असेल, आश्चर्य असेल, क्रोध असेल, किळस असेल, तर या प्रकारच्या काही भावना आहेत त्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं काही एक्झाम्पल्स आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, तुम्हालासुद्धा पुस्तक वाचताना किंवा हा टेक्स्ट पाहत असताना तुमच्या लक्षात येते काही एक्झाम्पल्स दिले आहेत. ही भावनेशी संबंधित असणारी उदाहरणं आहेत. ही उदाहरणं तुम्ही वाचल्यानंतर आपल्यामध्ये कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतात किंवा त्या समोरच्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारच्या भावना आहेत हे आपल्याला ओळखायला मदत मिळते. उदाहरणार्थ, रियाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या मैत्रिणीने तिच्यासाठी एक पार्टी अरेंज केलेली आहे किंवा तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी पार्टीचं आयोजन केलेलं आहे. तर या प्रसंगामध्ये कोणत्या प्रकारच्या भावना आहेत तर इथे विद्यार्थी मित्र हो, वाढदिवसासारख्या फंक्शनमध्ये किंवा त्या रियाच्या वाढदिवसामध्ये इतर मित्रांनी तिला आनंदित करण्यासाठी किंवा तिच्यामध्ये आनंद ही भावना निर्माण होण्यासाठी तिच्यासाठी एखादी छोटीशी पार्टी अरेंज केलेली आहे. तर इथे आनंद ही भावना आहे या उदाहरणामध्ये. तसं दुसरं एक उदाहरण घेऊया आपण. रोहनचा प्रेमभंग झालेला आहे, त्याची मैत्रीण त्याला सोडून गेलेली आहे. बघा, रोहन या विद्यार्थ्याला त्याची मैत्रीण सोडून गेलेली आहे. म्हणजे विरहाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे, प्रेमभंग झालेला आहे, त्याचा डिसअपॉइंट झालेला आहे प्रेमामध्ये. तर अशा वेळी त्याच्यामध्ये आनंदाची भावना असेल का तर नाही आहे. त्याच्यामध्ये आता सॅड किंवा दुःखाची भावना आहे. त्याच्यानंतर समीरला पिकनिकला जायचं होतं.
जेव्हा तो हा प्रस्ताव आपल्या मित्रांसमोर मांडतो त्यावेळी मित्रांमध्ये आणि त्याच्यामध्ये एक वाक्यता येत नाही. अशा वेळी समीरचं त्याच्याबरोबर बिनसतं आणि त्याच्यातून मग रागाबद्दलची राग ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होत असते. त्याच्यानंतर सुमी ही जी मुलगी आहे तर ती मुलगी नापास होते, अनुत्तीर्ण होते. पण ही गोष्ट तिला आपल्या पालकांना सांगायला तिला आता भीती वाटते. कसं सांगायचं आपल्या पालकांना की आपण अनुत्तीर्ण झालेलो आहोत परीक्षेमध्ये, स्कूलमध्ये, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये. हे आपल्या पॅरेंट्सला सांगण्यासाठी तिला भीती वाटते. म्हणजे भीती ही भावना आहे. या उदाहरणामध्ये, या एक्झाम्पलमध्ये भीती या भावनेचे उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर अस्मित आहे. अस्मित रस्त्याने चाललेला असतो आणि अचानक त्याला त्याचे मित्र रस्त्याच्या बाजूला दिसतात, रस्त्याच्या बाजूने चाललेले दिसतात. अस्मित सरप्राईज होतो, आश्चर्यचकित होतो. खूप दिवसानंतर त्याचे फ्रेंड्स त्याला, बालमित्र त्याला भेटलेले असतात आणि या गोष्टीचा त्याला खूप आनंद होतो. म्हणजे अशा जेव्हा आकस्मिक घडणाऱ्या घटना असतात, अशा जेव्हा व्यक्तीला आश्चर्यचकित करणाऱ्या काही गोष्टी घडतात तर त्याला आपण इकडे आश्चर्य असं म्हणतो आहे. आणि एमी ही जी विद्यार्थिनी आहे तर तिने आपल्या घरातील वर्तमानपत्र उघडलं आणि वर्तमानपत्र उघडल्याबरोबर तिचं लक्ष एका बातमीनं वेधून घेतलं. ती बातमी अशी होती की एका 5 वर्षाच्या मुलीवरती काही नराधम व्यक्तीने अत्याचार केलेले. म्हणजे ही जी घटना आहे ही घटना त्या एमीच्या मनामध्ये हेट किंवा तिरस्कार निर्माण करणारी घटना आहे. म्हणजे तिरस्कार ही जी भावना आहे ती भावना त्या एमीच्या मनामध्ये या प्रसंगाने निर्माण झाली, या घटनेने निर्माण झाली. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण मूलभूत भावना या घटकाविषयी आपण माहिती घेतलेली आहे. काही उदाहरणंसुद्धा आपण घेतलेली आहेत. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण या उदाहरणांच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भावना कशा व्यक्त केल्या जाऊ शकतात त्या भावनांविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.